निश्चितपणाने अपेक्षा नव्हती, परंतु अमित भाईंनी एकच वाक्य सांगितलं होतं की आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी। देवा भाऊंनी खरं तर तो शब्दाचे पक्के आपण म्हणतो आणि तो न्याय देऊन एक प्रकारे शब्द खरा केल्याचंच। प्राधान्य सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न, युवा पिढीचे प्रश्न, पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी महिलांचं सबलीकरण असेल, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सहकार क्षेत्र, त्याच प्रश्न घेऊन मी सभागृहात जाणार आहे। विधान परिषदेवर भाजपकडून जी नावं देण्यात आली त्याची 5 जणांची यादी आता जाहीर करण्यात आली आणि त्यात एक नाव विवेक कोल्हे यांचं देखील आहे। आपल्यासोबत सध्या विवेक कोल्हे आहेत। सर, तुमच्या नावाची घोषणा झालेली आहे, तुमचं नाव यादीत वाचलं, काय कसा क्षण होता तो? निश्चितपणाने आनंदाचा क्षण होता की एक संधी भारतीय जनता पक्षाने एका युवा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि कार्यकर्त्यांसही कुटुंबांसही सगळ्यांचंच मन खरं तर भरून आलं आणि एक अविस्मरणीय क्षण हा माझ्या राजकीय कारकिर्दीमधला, सामाजिक कारकिर्दीमध्ये राहिलेला आहे। आमचे आजोबा स्वर्गीय माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचं देखील मला या निमित्ताने स्मरण करायची वाटतं की त्यांचा वारसा आम्ही पुढे चालवत असताना ही राजकीय संधी एवढ्या कमी वयात मिळाली, त्याबद्दल निश्चितपणाने मी देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपची कोर कमिटी, केंद्रीय नेतृत्व यांचा आभार मानू इच्छितो। वयाचा तुम्ही उल्लेख केला, जे इतर 4 उमेदवार आहेत ते चांगलेच म्हणजे पारंगत आहेत ते, आणि तुम्ही खूप तरुण आहात। अपेक्षा होती की उमेदवारी मिळेल अशी? निश्चितपणाने अपेक्षा नव्हती, परंतु ज्यावेळेस विधानसभेला थांबायची वेळ आली त्यावेळेस आदरणीय देवाभाऊंनी गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घालायला दिल्लीला घेऊन गेले होते आणि अमितभाईंनी एकच वाक्य सांगितलं होतं की आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी। आणि त्यामुळं निश्चितपणाने काहीतरी संधी किंवा कुठंतरी आपल्याला आपल्या त्यागाचं काहीतरी फळ मिळेल याची शाश्वती होती, परंतु देवाभाऊंनी खरं तर तो शब्दाचे पक्के आपण म्हणतो आणि तो न्याय देऊन एक प्रकारे शब्द खरा केल्याचंच। आता कोपरगावला दुसरा आमदार मिळणार आहे निश्चितपणाने, कारण की काळे कोल्हे हे परंपरागत आम्ही विरोधक राहिलेलो आहोत। जवळपास 11-12 निवडणुका आमच्या विधानसभेच्या 1972 चालू आहे आणि अचानक थांबल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीशी चलबिचल होती, परंतु पक्षाचा आदेश मानून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जे आमदार 400 मतांनी 19ला आमच्या विरोधात निवडून गेले होते, सगळ्यात कमी मताधिक्य महाराष्ट्रात ज्यांना होतं आणि सर्वात जास्त मताधिक्य 5 मध्ये त्यांचं नाव आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी पक्ष आदेश मानून त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचं कुठंतरी फळ मिळाल्याचं कार्यकर्त्यांमध्ये एक मनस्वी समाधान आहे आणि त्याच्यामुळे प्रलंबित कामं कार्यकर्त्यांचे मार्गी लावण्यास याची मदत होईल। आमदार झाल्यावर प्राधान्य कशाला असेल तुमचं? प्राधान्य सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न, युवा पिढीचे प्रश्न, पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, माजी आमदार आमच्या आई स्नेहलताताई कोल्हे असतील, आमचे वडील बिपिनदादा कोल्हे असतील, आमचे सगळेच कार्यकर्ते हे कायमच त्या पाण्यासाठी झटत आलेले आहे आणि म्हणून सिंचनासाठी पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं, युवा सशक्तीकरण, त्यांच्या दृष्टिकोनातून रोजगार असेल, महिलांचं सबलीकरण असेल, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सहकार क्षेत्र, या सगळ्यांच्या अवतीभोवती खऱ्या अर्थाने माझं लक्ष असणार आहे। त्याच प्रश्न घेऊन मी सभागृहात जाणार आहे। हे होते विवेक कोल्हे। आताच त्यांच्या नावाची घोषणा खरं भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।